नमस्कार, मी शरयू डायटिंग डायरी मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुंदर असा एक ज्यूस पाहतोय। हार्ट साठी उपयुक्त ठरणारा असा हा ज्यूस आहे आणि तो बनवतोय आपण पोमोग्रानेट बीटरूट ज्यूस। अतिशय हेल्दी असा हा ज्यूस आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात मिळतं। मिनरल्स मध्ये आपल्याला पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, त्याचबरोबर मॅग्नीज आणि फॉस्फरस आपल्याला मिनरल्स मिळतात। भरपूर प्रमाणात ह्याच्यात फायबर मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला प्रोटीनही मिळतं। आता हा ज्यूस आहे तो हार्ट साठी अतिशय उपयुक्त आहेच आहे, त्याचबरोबर आपल्याला ह्याच्या बऱ्याचशा बाबींसाठी सुद्धा उपयुक्त ठरतो। तो कसा, तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळतात, त्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी सुद्धा मिळतात, त्यामुळे कॅन्सरपासून बऱ्याचशा कॅन्सरपासून आपल्याला प्रोटेक्ट करतो। आपल्या डायबिटीशियन लोकांसाठी अतिशय उत्कृष्ट आहे। आपली युरिनरी हेल्थ आहे ती हेल्दी ठेवण्यास मदत करतं। आपली डायजेस्टिव्ह सिस्टम सुद्धा हेल्दी ठेवण्यास मदत करतं। आपला ब्रेन आहे तो हेल्दी ठेवतं। आपला एक्सरसाइज परफॉर्मन्स आहे तो सुद्धा सुधारण्यास मदत करतो। अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी उपयुक्त पडणारा असा हा ज्यूस आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया पोमोग्रानेट बीटरूट ज्यूस। इथं मी एक मोठा बाउल आहे ना डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत, त्यानंतर बीटरूट घेतलेला आहे, आलं आहे, लिंबू आणि पाणी असं आपल्याला साहित्य लागणार आहे। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य घेणार आहोत। सर्वप्रथम आपण घेऊया हे डाळिंबाचे दाणे। मोठा बाउल मी डाळिंबाच्या दाण्याचा घेतलेला आहे, कारण ज्यूस आपल्याला एक जवळजवळ ग्लास काढायचं आहे, कारण भरपूर डाळिंबाचे दाणे घ्यायला लागतात। पूर्ण आपण हे याच्यामध्ये घालून घेऊया। याच्यामध्ये घालूया आपण आता बीटरूट। आता बीट आहे हे थोडं घालायचं आहे, त्यानंतर आलं, आता हे मिक्सरला पण फिरून घेऊया। आता असं आपलं हे फिरून झालेलं आहे, परंतु खूप घट्ट आहे। आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत। परत एकदा आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। असा आपला हा ज्यूस तयार झालेला आहे, परंतु याच्यामध्ये डाळिंबाच्या बिया खूप आहेत, त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। गाळणीने आपण आता गाळून घेऊया। थोडं चमच्याच्या साहाय्यानं आपण पूर्ण ज्यूस काढून घेऊया। आता असं आपल्याला हा ज्यूस मिळालेला आहे। आता ह्याच्या बिया आहेत त्या सगळ्या बाजूला निघालेल्या आहेत। ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लिंबू। लिंबू ही मी गाळणीतून घालते, कारण एखादा बी असेल तो बाजूला येईल। असा आपला हा ज्यूस मिळालेला आहे। आता हा ज्यूस आहे तो आपण सर्विंग ग्लासमध्ये काढूया। आता हा ज्यूस आपल्याला मिळालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं घालूया बर्फ, थोडंसं गार्निशिंग करूया पुदिन्याने। अतिशय हेल्दी असा हा आपला ज्यूस तयार आहे। अतिशय हेल्दी आणि अतिशय उत्कृष्ट असा आपण ज्यूस पाहिला। करून पहा, आणि ज्यांना कोणाला जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा ज्यूस त्यांच्या आहारात तुम्ही जर घेतलात तर बऱ्याचशा गोष्टींचा तुम्हाला फरक पडलेला जाणून येईल आणि तुमच्या आहारात नक्कीच घ्या। चला मग माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्हजमध्ये, कारण त्यांची हेल्थ तुम्ही छान ठेवणार आहात। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जातील। आणि एवढा वेळ जो माझा व्हिडिओ पाहण्यासाठी घालवला त्यासाठी मी तुमची अत्यंत आभारी आहे। आणि असंच नेहमी तुम्ही हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे ना तसं खात राहा। थँक्यू।